आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, फक्त मी पवारांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय? अजित पवारांचा सवाल। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही, पर्यायांवर चर्चा पण निर्णय नाही, एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांचा मोठा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाली हे तरी पवारांनी कबूल केलं, भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या? शरद पवारांच्या मुलाखतीवरून अजित पवारांचा सवाल। पवार आमचे दैवत पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजित पवारांचं वक्तव्य। पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांच्या प्रयोगात साम्य नाही, शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची टीका। भाजपसोबत जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या, पवार निर्णय सामूहिक आहे असं दाखवतात पण कुणाचं ऐकत नाही, त्यांना हवं तसंच ते करतात, पवारांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत वक्तव्य करायला नको होतं, पवार निवडणुकीला उभे नव्हते त्यामुळे त्यांचं वक्तव्य चुकीचं, अजितदादांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी, आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचा आहे, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे पक्ष विलीन करतील असं मला वाटत नाही, मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते पक्ष विलीन करणार नाहीत, अजित पवारांचं मत। ठाकरे गटाला विलीन होण्याची गरज नाही, ठाकरे गटाची आधीच काँग्रेस झाली आहे, विलीनीकरणावरून उदय सामंतांचा ठाकरेंना टोला। निकालानंतर पवार आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, भाजप नेते आशिष देशमुखांचा दावा। शरद पवार पक्ष विलीनीकरणावर सांगत असतील तर त्यात तथ्य, ठाकरेंची शिवसेनाही पवारांसोबत त्यामुळे तेही सोबत जातील, गिरीश महाजनांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आमचा पक्ष मोठा, पवारांचं वक्तव्य भारतातल्या छोट्या मोठ्या पक्षांसंदर्भात, विलीनीकरणावर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही, शहांची टीका, तर आमच्याकडे चेहरा नसेल तर अमित शहांनी इंडिया आघाडीत यावं, संजय राऊतांचा अमित शहांना टोला। 4 जून नंतर शिंदे तुरुंगात जातील अन्यथा तडीपार होतील, शिंदे आणि त्यांच्या टोळीनं केलेले गुन्हे गंभीर, राऊतांचा आरोप। नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस, सलीम कुत्तांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात चौकशी सुरू असल्यानं तडीपारीची नोटीस। मुख्यमंत्र्यांनी अजून सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही, दादा भुसेंचं काल वक्तव्य तर आज बडगुजर यांना नोटीस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दार आहे, गद्दार गद्दारच राहणार, ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींची शिंदेंवर टीका। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब, वरुण सरदेसाईंचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत। भारती पवार अजितदादा गटाचे कळवणचे आमदार नितीन पवारांच्या भेटीला, दीर आणि भाऊजेमधील वैर संपुष्टात येण्याची शक्यता, नितीन पवारांच्या भेटीवेळी भारती पवार भाऊक। मोदी आता त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवरच बोलू लागलेत, पंतप्रधान मोदींना आता पराभव दिसतोय, मोदींनी अदानी अंबानींवर कारवाई केली पाहिजे, राऊतांची मोदींवर टीका। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख बदला, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची निवडणूक आयोगाकडे पत्रातून मागणी। शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस, तातडीने निवडणुकीतील खर्चाचं स्पष्टीकरण देण्याचे आदेश। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाची तिसरी नोटीस, दोन्ही उमेदवारांच्या निवडणूक खर्चात मोठी तफावत असल्यानं तिसरी नोटीस बजावली। दंगेकरांच्या प्रचाराला कोणीही येऊ द्यात, विजय आमचाच, पुणे भाजपचा कायम गड राहिलाय आणि आजही आहे, मुरलीधर मोहोळांचा विश्वास। नरेंद्र मोदी 15 मे रोजी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी मोदींची कल्याण पश्चिमेत सभा। नवी मुंबईतील तुर्भे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी भव्य जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन, तुर्भे येथून नेरूळ जिमखान्यापर्यंत काढली जाणार प्रचार रॅली। पुण्यातील बाणेर आणि पर्वती भागात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभा, संध्याकाळी 5 वाजता मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, तर 7 वाजता पर्वतीमध्ये सभेचं आयोजन। देवेंद्र फडणवीस यांची कोपरगाव येथे जाहीर सभा, शिंदे गट आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय मैदानावर सभेचं आयोजन।
पुण्यातील हडपसरमध्ये आज महाविकास आघाडीचा रोड शो. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांचा सकाळी रोड शो होणार. नवी मुंबईत आदित्य ठाकरेंची आज रॅली. आदित्य ठाकरे आज 6 वाजता कर्जत आणि रात्री 8 वाजता उरणमध्ये सभा घेणार. बीडमधील राष्ट्रीय नेते मनोज जरांगे पाटलांची सभा. संध्याकाळी 6 वाजता 100 एकरमध्ये सभेचं आयोजन. पुण्यातील सीयूईपी कॉलेजच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार. विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा. हॉस्टेलमधील मुलींनीच इतर विद्यार्थिनींचे व्हिडिओ मित्राला पाठवल्याचा प्रकार. नांदेड महानगरपालिकेची वेबसाईट 1 तासासाठी हॅक. महापालिकेचा संपूर्ण डेटा सुरक्षित. पालिका प्रशासनाची माहिती. धाराशिवमधील शासकीय रुग्णालयातील 2 डॉक्टरांसह 6 जणांना आरोग्य विभागाची नोटीस. 16 लहान बालकांना इंजेक्शनची रिॲक्शन प्रकरणात निष्काळजीपणाची नोटीस. हिंगोलीत शासकीय स्विमिंग पूलच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. करार तत्वावर चालवायला दिलेल्या स्विमिंग पूलची दुरावस्था. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून देवा स्विमिंग इन्स्टिट्यूटला कारण दाखवा नोटीस.